Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. आज असं झालं की स्टेट एजन्सीजने, पोलीस इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीजने 19/5/2024ला जे आरोपीला CCLला ज्याला म्हणतो आपण चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ यांचा जो जामीन झाला होता त्यांच्या जामिनाच्या विरोधात एक रिव्ह्यू ॲप्लिकेशन फाईल केलं होतं. त्या रिव्ह्यू ॲप्लिकेशनच्या अगेन्स्ट आम्ही आमचं म्हणणं म्हटलं. दोघांचेही मुद्दे म्हणजे सरकार पक्षाने त्यांचे मुद्दे मांडले अकॅडमिकली, आम्ही आमचे मुद्दे मांडले. थोडक्यात मुद्दे सरकार पक्षाचे असे होते की ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये सरकार पक्षाला असं वाटतं की जो CCL आहे चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ ह्याच्या सिक्युरिटीसाठी किंवा तो बाहेर राहिल्यानंतर त्याच्या सिक्युरिटीला धोका आहे म्हणून त्याच्या सिक्युरिटीसाठी त्यांनी एका रिहॅब होममध्ये राहावं असं त्यांचं एक सबमिशन होतं. त्यांचे बाकीचे काही सबमिशन्स होते की आता तपास चालू आहे. तपास चालू असताना जो CCL है चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ, देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बात वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार. ही व्यक्ती रिहॅब होममध्ये राहावी ह्याच्यावरती त्यांनी बरंच प्रेस केलं. त्याच्यावरती आम्ही आमचं म्हणणं मांडलं की एखादी प्रक्रियेमध्ये एखाद्या CCLला चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉला बेल झाल्यानंतर त्याला रिहॅब होममध्ये पाठवण्यासाठी काही मॉडिफिकेशन्स जे गरजेचे असतात ते ह्या अर्जाप्रमाणे दिले जाऊ शकत नाही असं आमचं म्हणणं होतं. आज ऑनरेबल कोर्टाने असे ऑर्डर्स दिलेले आहेत की चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ याला 5 जून 2024 पर्यंत आज रिहॅब होममध्ये ठेवण्याचे आदेश झालेले आहेत. हे जे रिहॅबिलिटेशन होम आहे हे ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्टप्रमाणे काही गाईडलाईन्स आहेत सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या, त्या ॲक्टप्रमाणे हे आज त्यांचं डिटेन्शन झालेलं आहे. त्याच्यामध्ये सायकॅट्रिक काउन्सिलिंग, सायकोलॉजिकल काउन्सिलिंग हे जे काही कंडिशन्स आहेत, आज लेखी ऑर्डर आमच्या हातात आलेली नाही आहे. फक्त ऑपरेटिव्ह पार्ट आम्हाला सांगण्यात आलेला आहे. उद्या पूर्ण लेखी ऑर्डर आल्यानंतर त्याची सर्टिफाईड कॉपी काढल्यानंतर आपण त्याच्याबद्दल भाष्य करू शकतो. सर त्याला तुम्ही चॅलेंज करणार आहात का? हिंदी बता दीजिए. चॅलेंज करणार मराठी होऊ दे. मराठी आम्ही ह्या ऑर्डरला चॅलेंज करायचं का नाही याच्यासाठी जे आमचे पक्षकार आहेत त्यांच्याशी उद्या संध्याकाळी सविस्तर चर्चा करू आणि मग त्याच्यानंतर ठरवू. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. सर दुसरी एक प्रेयर अशी होती की आरोपी प्रौढ आहे अशी पोलिसांनी मागणी कोर्टामध्ये केलेली होती आणि तशा पद्धत खटला चालवण्याची किंवा येत्या काळात कायदेशीर कारवाई करण्याची परवानगी मिळावी, त्यावरती कोर्टानं काय सांगितलेलं आहे? हे पहा, ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्टमध्ये एक प्रोसिजर आहे. त्या प्रोसिजरला आपण कोणच स्किप करू शकत नाही. ही प्रोसिजर अशी आहे की एखादा चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ ह्या व्यक्तीला अटक झाली किंवा त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला, तो गुन्हा दाखल झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत पोलीस इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीजला चार्जशीट फाईल करावी लागते. चार्जशीट फाईल झाल्यानंतर अजून 2 महिन्यानंतर त्याचे रिपोर्ट्स येतात की हा सायकोलॉजिकली फिट आहे का, याचे सायकॅट्रिस्ट रिपोर्ट, याचं सोशल बिहेवियर, याचं डी-ॲडिक्शन सेंटर्स, ह्या सगळ्या रिपोर्ट्स येतात. त्याच्यासाठी चीफ जो असतो, जो मेन चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ CCL ज्याला आपण म्हणतो, ती व्यक्ती जेलमध्ये किंवा रिहॅब होममध्ये असण्याची त्याला गरज नाही, तो बाहेर असला तरी चालतं. त्या रिपोर्ट्स येतात. म्हणजे आजपासून त्याला ह्या सगळ्या गोष्टींना 1 महिना, 2 महिना, 3 महिन्याची प्रोव्हिजन आहे. म्हणजे टोटल 3 महिन्यानंतर ठरवलं जातं की चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ ह्याला ॲडल्ट म्हणून ट्रीट करायचं का नाही. ह्या गोष्टीला कमीत कमी 60 ते 90 दिवसाची प्रक्रिया आहे. म्हणून त्या अर्जाबद्दल आज आर्ग्युमेंट झालं नाही. तो अर्ज होता रेकॉर्डला, पण तो अर्जाचा आर्ग्युमेंट कदाचित अजून 2 किंवा 3 महिन्यानंतर होईल. दॅट इज द स्कीम ऑफ द ॲक्ट. सर हिंदी में एक बार हिंदी में इसको बता दीजिए सर. हिंदी में एक बार पोलीस त्याचा चौकशी करू शकतील का? म्हणजे या मुलाची दोषारोपपत्र एका महिन्यात दाखल करायचं असेल तर तपासासाठी मध्ये तेच की तपासासाठी आरोपीची चौकशी ते करू शकतील का अल्पवयीन आरोपीची किंवा कोणाची परवानगी लागेल? हे बघा, कायद्याप्रमाणे जर का आपण एखादा जो
चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ जो असतो तो एखादा सुधारगृहामध्ये राहत असेल तर पोलीस इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी डायरेक्टली चौकशीला येऊ शकत नाहीत. त्याच्यासाठी ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्डची परमिशन घ्यावी लागते. त्याच्यासाठी एवढी अर्जन्सी काय आहे की त्या व्यक्तीला म्हणजे CCLला कारागृहात जाऊन किंवा सुधारगृहात जाऊन त्याचं तपास नोंद करणं किंवा त्याचं स्टेटमेंट घेणे का मॅन्डेटरी आहे हे ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्डला त्यांना कन्व्हिन्स करावं लागतं. पण आजपर्यंत मी तरी अशी कुठली प्रोसिजर पाहिलेली नाही की एकदा रिहॅब होममध्ये गेलेला CCL चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ याच्या स्टेटमेंटसाठी इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीज जस्टिस बोर्ड समोरून ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्ड समोरून स्टेटमेंटसाठी परत परवानगी घेतात. पण ह्या केसमध्ये काही सांगता येत नाही. विल सी एज इट कम्स. प्रशांत जी, हिंदी में एक बार बता दीजिए, कोर्ट ने अभी तक इस पूरे मामले में क्या फैसला दिया है, कब तक रिमांड होम में रखने का आदेश दिया है और उसके पीछे का तर्क क्या है? क्या इस दरमियान पुलिस जो नाबालिग आरोपी है उससे पूछताछ कर सकती है? इसको लेकर भी स्पेसिफिक कोई ऑर्डर आया है क्या? देखिए, आज चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ CCL को ज्युवेनाइल जस्टिस बोर्ड के सामने पेश किया गया था. इन्वेस्टिगेटिंग एजेंसीज़ ने एक रिव्यू एप्लीकेशन फाइल किया था. 19 मई 2024 को जो बोर्ड की ऑर्डर थी उसको ज़मानत देने की, उस ऑर्डर को मॉडिफाई करने के लिए, रिव्यू करने के लिए ये एप्लीकेशन मूव किया था. उस एप्लीकेशन के अगेंस्ट हमने हमारा जो कहना था, जो लॉ पॉइंट पे जो एकेडमिकली जो कहना है वो रिकॉर्ड पे रखा हुआ है. आज उसके ऊपर बहस हुई, दोनों साइड से आर्ग्यूमेंट्स हुए, दोनों साइड से साइटेशंस कोट किए गए बॉम्बे हाई कोर्ट और सुप्रीम कोर्ट के. और उसके बाद नतीजा ये आया है कि ऑनरेबल ज्युवेनाइल जस्टिस बोर्ड ने चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ इनको 5 जून 2024 तक एक रिहैबिलिटेशन होम इसमें रखने का आदेश दिया हुआ है. इस दौरान उनका पूरा एक पैरामीटर सेट किए हुए कि इस 15 दिनों में इन्होंने क्या करना है चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विद लॉ ने. उसके लिए एक साइकेट्रिस्ट, साइकोलॉजिस्ट काउंसलिंग, जो भी उसको मेन स्ट्रीम में लाने के लिए जो भी उसको ज़रूरत है मेंटल हेल्थ उसकी ठीक करने की, उसके लिए उन्होंने कुछ डायरेक्शंस दिए हुए. वो सारे डायरेक्शंस कल हम बता पाएंगे क्योंकि आज स्पीकिंग ऑर्डर या रिटन ऑर्डर नहीं हुई, आज एक ऑपरेटिव पार्ट ऑफ ऑर्डर हुआ है. जब ऑर्डर हमारे हाथ में आएगी सर्टिफिकेट उसके बारे में हम लोग बात कर पाएंगे. वो एक जानना चाहते हैं, बालिग और नाबालिग को लेकर जो लगातार बहस हो रही है, जो सेंटर पॉइंट है इस पूरी बहस का, उसके ऊपर क्या बहस हो पाई है या उसके ऊपर आगे का क्या आगे कोर्स हो सकता है? देखिए, माइनर या एडल्ट इसके ऊपर जो बहस होनी चाहिए उसके लिए एक प्रोसीजर है ज्युवेनाइल जस्टिस एक्ट में. ज्युवेनाइल जस्टिस एक्ट का जो स्कीम है वो स्कीम ये कहता है कि अगर किसी नाबालिग को चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ को अरेस्ट होती है या उसके ऊपर कोई FIR होती है, उसके 1 महीने के बाद 30 डेज़ में चार्जशीट फाइल करते इन्वेस्टिगेटिंग एजेंसीज. चार्जशीट फाइल होने के बाद और 2 महीने की प्रोसीजर है जिसमें उसका साइकोलॉजिकल असेसमेंट, सोशल बिहेवियर, डी एडिक्शन, ये सारे पैरामीटर्स टेस्ट किए जाते हैं. उसके लिए उस माइनर को या उस चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ को किसी भी रिहैब होम में रहने की आवश्यकता नहीं है. देयर इज़ नो प्रिस्क्रिप्शन ऑफ दैट इन द लॉ. उस चीज़ के लिए अगर वो रिहैब होम से बाहर भी है फिर भी इन्वेस्टिगेशन कंटिन्यूड रहेगा. उसके बावजूद ज्युवेनाइल जस्टिस बोर्ड उसके पैरामीटर्स चेक करते रहते हैं क्योंकि उनके पास रिपोर्ट्स और कंप्लाइंस रिपोर्ट्स फाइल होनी होती है. और उसके बाद मतलब आज से कम 90 डेज़ के बाद वेदर द पर्सन जो कंसर्न CCL है चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ उनको एडल्ट करके ट्रीट करेंगे या माइनर करके ट्रीट करेंगे, ये प्रोसीजर 90 दिनों के बाद आएगी. 3 महीने अप्रोक्सीमेटली. देखिए ऐसा है कि ये सारे जो एलिगेशंस है चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ के, ये सारे चार्जशीट में एविडेंस में आएंगे इन अ सील्ड कवर. इसके ऊपर आज तक हमको कोई इंस्ट्रक्शंस नहीं है. उन्होंने कंजम्पशन किया था नहीं किया था, ये इन्वेस्टिगेशन का पार्ट है. जब ये सील्ड एनवलप में चार्जशीट के बाद आएगा उसके बाद हमको पता, मतलब 30 दिनों के बाद पता चलेगा कि उनकी रिपोर्ट क्या आई. सर एक सवाल ये है, आई हैव नो इंस्ट्रक्शंस ऑन दैट. सर एक सवाल यह है कि जिस कोर्ट ने पहले नाबालिग को जमानत दी थी, आज वहीं पर वो जमानत रद्द करने की नौबत आई. इसके पीछे पुलिस ने क्या दलीलें रखी थी, किस वजह से वापस उसी कोर्ट ने ये जमानत रद्द कर दी? देखिए, सबसे इम्पोर्टेंट पार्ट मैं सबको ये कहना चाह रहा हूँ कि आप इस कंसेप्ट को समझिए. जो जमानत मिली थी वो जमानत रद्द नहीं हुई है. ये आप इसको
कंसेप्चुअली समझे इस बात को। ज़मानत मिल जाती है किसी को, एक प्रोविज़न होता है क्रिमिनल प्रोसीजर कोड में, अगर इन्वेस्टिगेटिंग एजेंसीज को ज़मानत कैंसिल करनी है तो उसका भी प्रोविज़न होता है 439(2) CRPC के हिसाब से उनको कैंसिलेशन ऑफ बेल के लिए जाना होता है। आज उनकी ज़मानत रद्द नहीं हुई है। इट इज़ नॉट कैंसिलेशन ऑफ बेल। कैंसिलेशन ऑफ बेल का मतलब है कि जो पहले की ऑर्डर थी उसको सेट असाइड करके किसी इंसान को वापस कस्टडी में लेना, ये कस्टडी नहीं है। दिस इज़ अ रिहैब होम अकॉर्डिंग टू द जुवेनाइल जस्टिस एक्ट। इस स्कीम के हिसाब से इसको एक रिहैब होम कहा जाता है। उस रिहैब होम में उनको डिटेन करने का ऑर्डर जो है उसको मॉडिफिकेशन ऑफ ऑर्डर कहते हैं। इट इज़ नॉट कैंसिलेशन ऑफ बेल। सर काय गरज वाटली मॉडिफिकेशन करायची, त्याचं काही जस्टिफिकेशन कोर्टाने दिलंय का? त्याचं जस्टिफिकेशन आपल्याला नेमकं काय आहे, का असं वाटलं की सुरक्षेचा मुद्दा? हे बघा, असं आहे की या मॅटरमध्ये पोलिसांकडे काही रिपोर्ट्स असतील जेणेकरून इन्व्हेस्टिगेटिंग ऑथॉरिटीजला वाटत असेल की या CCLचं चाइल्ड इन कॉन्फ्लिक्टिंग लॉचं सिक्युरिटी बाहेर राहणं हे योग्य नाही। त्या बेसिसवरती त्यांनी बरंच आर्ग्युमेंट केलं। याच्या व्यतिरिक्त अजून बरेच आर्ग्युमेंट झाले की त्यांना असं वाटलं की नाही, ह्या व्यक्तीला CCLला जर का आपण एका रिहॅब होममध्ये ठेवलं तर त्यांच्या तपासाला अजून वेळ घेईल, तर त्याच्यासाठी त्यांनी ते ॲप्लिकेशन केलं। त्यांचं ते ज्युरिस्डिक्शन आहे ते ॲप्लिकेशन करणं कायद्याप्रमाणे। न्यायालयानं काय सर आपण विरोध केला असेल, आपलं काय म्हणणं होतं याला? जस्टिफिकेशन काय दिलं ते फक्त कळू देत नाही म्हणजे। तर आमचं त्याच्यावरती असं म्हणणं होतं की ही प्रक्रिया जी आहे रिव्ह्यू ॲप्लिकेशन फाईल करण्याची, ही प्रोसिजर लेट डाऊन नाही आहे कायद्याप्रमाणे। आमचे अजून दुसरे बरेच म्हणणे होते, पण त्याच्यावरती मला एका वाक्यात असं सबमिशन करायचं आहे की आम्ही आमची बाजू मांडली, त्यांनी त्यांची बाजू मांडली। आज ऑर्डर अशी झालेली आहे की 5 जून 2024 पर्यंत चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ 5 जून 2024 पर्यंत चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ यांना एका सुधारगृहामध्ये किंवा रिहॅब होममध्ये ठेवण्यात यावी। आता या ऑर्डरचे पॅरामीटर्स अक्षरशः उद्या कळतील जेव्हा आपल्याकडे रिटर्न ऑर्डर येईल, मग आम्ही ठरवू पुढे काय। 14 दिवसानंतर ते वाढेल किंवा पोलीस परत मागणी करू शकतात? तो डिस्क्रिप्शन पोलिसांचा आणि ज्युनियल जस्टिस बोर्डचा आहे। तसं जर का त्यांनी वाढण्याची रिक्वेस्ट केली तर त्यांना आपण अपोजच करणार। हे वाढवताना न्यायालयानं काही निरीक्षण नोंदवलंय का, त्याचं कारण काही दिलंय का, पुन्हा सुधारगृहामध्ये टाकण्याचं काही लॉजिकल जस्टिफिकेशन? कारण पहिलं हे सर्व स्पीकिंग ऑर्डर कारण का, हे सर्व उद्या स्पीकिंग ऑर्डरमध्ये कळेल। आज ऑपरेटिव्ह ऑर्डर आलेली। सर हे वेदांत अग्रवालच्या बाबतीत झालं, पण विशाल अग्रवालांना देखील जी कोठडी दिली आहे 3 दिवसाची, त्या संदर्भात थोडं ब्रीफ केलं काय कोर्टात युक्तिवाद झाला? कुठल्याही व्यक्तीचं, मायनर व्यक्तीचं नाव घेऊ नका। चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ CCL फक्त एवढं वाक्य म्हणायचं नाही, त्यांचंही वडिलांचंही नाव घेऊ शकत नाही। थोडंसं ब्रीफ इंग्लिश या शुअर प्लीज, दॅट्स ऑल ना इम्पॉर्टंट। Will you please in English elaborate what was the academic submission? So should I just look front in front of academic submission? So you want the entire episode? Yeah. Give little bit brief and we'll go ahead with the questions. So today the investigating agencies in this particular matter filed a review application before the Honorable Juvenile Justice Board. The board comprised of 3 members, and the investigating agencies requested the board to detain the child in conflict in law CCL before the rehab home. Their application was made, they argued at length. We opposed that particular application. We relied on certain law points. There are certain Supreme Court judgments which are directly addressing this particular issue, in which we pointed out to the Honorable Court that this particular application of review is not maintainable under 104 of the Juvenile Justice Act. That was our first submission. Our second submission, which was purely academic, was the order granted by this Honorable Court on 19th May 2024 was a good order. It was a legal order. There was no perversity, and that perversity has not even been challenged in the review application. There is no challenge of that order being illegal, perverse, and it has to be set aside. That was not there. Based on these submissions, we relied upon certain citations of the Supreme Court. But today the situation is, the Honorable Juvenile Justice Board has directed the child in conflict with law to be detained at a rehab home. So what will be the procedure to prove him as an adult for the further prosecution? See, according to the scheme of Juvenile Justice Act, we have to understand what is the Juvenile Justice Act. The entire act has been drafted by the parliamentarians by keeping the child as the epicenter of the act. The safety of the child and the atmosphere of the child is to be at the paramount importance. So the entire procedure of converting a child into an adult, the entire procedure takes at least 2 to 3 months tentatively.
once a particular CCL is arrested by the investigating agencies or there is an FIR against a CCL, then within a period of 30 days, a charge sheet has to be filed. Post filing of the charge sheet, it is not mandatory that the child in conflict in law has to stay at a detention home. He can be released. Post that, within a period of 2 months, there are continuous reports filed by the psychiatrist or a psychologist or a social behavioral agency wherein what is the conduct of this particular child in conflict in law for the next 2 months. Based on the entire procedure, the Juvenile Justice Board then decides whether this particular minor can be treated as an adult. So this procedure takes almost 2 to 3 months approximately. सर दुपारच्या केसमध्ये शिवाजीनगरच्या आपण काय म्हणणं मांडलेलं होतं त्यात आणि आपण अपिलात जाणार आहोत. आज दुपारी द चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ यांच्या वडिलांना हजर केलं होतं. त्याच्यावरती आम्ही आमचं म्हणणं मांडलं की जो आरोप त्यांच्यावरती केलेला आहे सेक्शन 75 ऑफ ज्युव्हनाइल जस्टिस ॲक्ट, तो आरोप नॉन कॉग्नायझेबल आहे, म्हणजे त्याच्यावरती अटक करताच येत नाही. आमचं म्हणणं आम्ही ऑनरेबल कोर्टासमोर मांडलं. सरकार पक्षाने त्यांचं म्हणणं मांडलं. ऑनरेबल कोर्टाने त्यांना 2 दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे. आम्ही 2 दिवसानंतर म्हणजे 24 मेला पाहू की आपण त्याच्यानंतर पुढचे स्टेप्स काय घ्यायचे. See, academically, once the entire order comes in our hand, because we do not have the entire order, it's just an operative order. Tomorrow we may get the entire order. Post that, we will seek instructions of the client and then decide whether we have to file an appeal. सर त्या मुलाला आयसोलेशन मध्ये ठेवणार का इतर मुलांना? हां करणार. दॅट अजून ते स्पष्ट नाही झालेलं ऑर्डरमध्ये. सर याचं त्यांचे पालक पेरेंट्स त्यांना भेटू शकतील आणि कधी भेटू शकतील त्याचं काय असं मला सांगण्यात आलेलं आहे ड्युरिंग द ओरल डिक्टेशन ऑफ द ऑर्डर की आठवड्यातनं 2दा कुठल्याही फॅमिली मेंबरला 1 तासाची व्हिजिट अलाउड आहे. पण दॅट इज ऑल्सो बिकॉज तो अधिकार आहे, चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉचा अधिकार आहे. तो अधिकार प्रत्येक व्यक्तीला असतो जेव्हा तो डिटेंड असतो. त्याला एक शिक्षा सुनावली होती निबंध लिहिण्याची 300 शब्दांचा, ती केली आहे त्यांनी पूर्ण का अजून? हे बघा, त्याबद्दल आज मी बोलू शकत नाही कारण की तो 19/5/2024ची ऑर्डर जी आहे ती ॲज ऑन टुडे जेव्हा मी तुमच्याशी बोलतोय ते ती सेटिसाईड झालेली आहे. तर त्या पर्टिक्युलर ऑर्डरबद्दल आज मी काहीच भाष्य करू शकतो. सो द चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ is permitted to have a family member visiting him on 2 occasions a week, twice a week, only for 1 hour. But that provision is there in the scheme of the Act. In fact, that is there available for every child in conflict law throughout the country. Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.